हाय, हॅलो, गुड मॉर्निंग. आज माझा मूड खूप ऑफ आहे. तसेच आज मला उठायलासुद्धा उशीर झाला. 7:30 वाजले उठायला. त्याच्यामुळे स्वयंपाकाला खूपच घाई करत होते. करडीची भाजी केली आहे आणि चपाती आणि मसाले भातच करून दिला मिस्टरांना. जास्त काही झंझट करत बसले नाही आज. तसेच किचन हे आवरलं आणि वरती निघाले मी. वरच्या रूमवर गेलो, एक्सरसाइज वगैरे केली. निर्वाण माझी कॉपी करत असतो नेहमी. प्रत्येक गोष्टीत कॉपी असते त्याची. परत पसारा हे खूप करतो तो, त्याच्यामुळं पसारा आवडायला खूप वेळ लागतो. पण माझा मूड ऑफ आहे कारण की माझ्याजवळची लोक अशी आहेत की असं म्हणू शकतो खूप लबाड. म्हणजे त्या लोकांचं कसं आहे की दुसऱ्याच्या जीवावर जगायचं. दुसऱ्याचं काय असेल ते लुटून खायचं, असं त्या लोकांचं असतं. आणि आपण त्यांना कितीही सांगितलं, शिकवलं तरी सुद्धा लोक स्वतःलाच खरे सिद्ध करत असतात. आणि त्यांना कोणी खरं रूप दाखवायला गेलं की त्यांना असं वाटतं की हा समोरचं माझं चुका काढतोय म्हणून त्याच्यावरच ओरडायचं. असे असतात लोक. आणि ह्याच्यामधलं जो कोणी आहे तो माझ्या जवळचाच आहे व्यक्ती. पण असो, अशा लोकांपासून मी लांबच राहते. तर तसेच घरातली सगळी कामं करून घेतली. निर्वाण माझा मध्ये मध्ये करत असतो. मला मदत करतो कपडे वाळवायला, झाडू मारायला सुद्धा मदत करतो, पसारा आवरायला सुद्धा मदत करत असतो नेहमी. मदत करतो कपडे वाळवायला, झाडू मारायला सुद्धा मदत करतो, पसारा आवरायला सुद्धा मदत करत असतो नेहमी. तो माझा चांगला मुलगा आहे. पण प्रत्येक गोष्टीत मदत करतो मला. माझं बघून सगळं शिकत असतो तो. तसंच तो बाहेर फिरायला गेला होता ना आज बाबांसोबत. त्याचे पाय खूप दुखत होते. पायसुद्धा मी त्याचे आज दाबले. आणि तो त्याच्या हाताने खातोय. त्याला तिखट लागत होतं तरीसुद्धा तो खात होता. आणि इथे आज तो बाबांचा टॉवेल गुंडाळल्याने डान्स करत होता, लुंगी डान्स म्हणून. आणि दुपारी छान असा पाऊस पडत होता. त्या पाऊस बघून मला खूप झोप येत होती. झोप तर खूपच येत होती मला, पण मी वरती आल्यानंतर माझी झोपच गेली. कारण मी जे पुस्तक रात्री वाचत होते ते माझ्यासमोर दिसलं मला टेबलावर. त्याच्यामध्ये 5 कादंबऱ्या आहेत अण्णाभाऊ साठेंच्या. केवड्याचं कणीस आणि रूपा, हे 2 तर मी वाचल्या होत्या. पण आग ही मला वाचायची होती कादंबरी, म्हणून मी वाचली. पण मला खूप झोप आली नंतर. मग असा होता आजचा माझा छोटासा मिनी ब्लॉग. चला बाय.